सध्याच्या तरुणाईला मोबाईल आणि गेम्सचं व्यसनच जडलं आहे। त्यातच ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून पैसा कमावण्याच्या नादात अनेक जण कंगाल झाल्याचंही आपण पाहिलं। त्यात सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने ऑफलाईन गेमवरही फोकस केला जात आहे। मात्र पिंपरी चिंचवडमध्ये अशाच ऑफलाईन गेमच्या खेळात एका मुलाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नवा व्यापार ऑफलाईन गेम खेळताना दोन मित्रांमध्ये भांडण झालं। त्यानंतर जाब विचारायला गेलेल्या अल्पवयीन भावाचा यात नाहक बळी गेला। पिंपरी चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी 19 वर्षीय आरोपीला अटक केली आहे। खेळता झालेल्या हत्या प्रकरणी 19 वर्षीय सोहेब शेखला अटक करण्यात आली आहे। 16 वर्षीय गणेश कुऱ्हाडेचा भाऊ कार्तिक आणि सोहेब हे एका मित्राच्या टेरेसवर खेळत होते। कॅरम खेळून झाल्यावर त्यांनी नवा व्यापार खेळायला सुरुवात केली। मात्र खेळता वादाला तोंड फुटले। मग सोहेबने कार्तिकला मारहाण केली। त्यानंतर खेळ अर्धवट सोडून सगळे आपापल्या घरी परतले। कार्तिकने घरी येताच मोठा भाऊ गणेशला याबाबत सांगितलं। गणेशने सोहेबकडे जात त्याला जाब विचारला। लहान असताना जाब कसा काय विचारला या रागातून सोहेबने गणेशच्या पायात पाय टाकून त्याला सिमेंटच्या रस्त्यावर जमिनीवर पाडले आणि लाथांनी मारहाण केली। या घटनेत गणेशच्या डोक्याला जबर मार लागला। त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात प्रयत्न झाले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। डॉक्टरांनी गणेशला मृत घोषित केलं। किरकोळ वादातून झालेल्या भांडणात एका निष्पाप आणि कुठलाही संबंध नसलेल्या गणेशला आपला जीव गमवावा लागला। खरं तर गणेशचा आणि आरोपी सोहेबचा काहीच वाद नव्हता, मात्र भावाला केलेल्या मारहाणीचा त्याने जाब विचारला आणि त्याचा यामध्ये नाहक बळी गेला।